मित्रांनो, गेल्या वर्षी सोन्याचे भाव हे 80,000 रुपयापर्यंत होते. ह्या वर्षी त्याची 1,75,000 80 85 1,85,000 रुपयापर्यंत गेले आणि परत 1,50,000 रुपयापर्यंत आले. चांदीचे भाव पण तसेच वाढले, कमी झाले. प्रत्येक मालाचा भाव, आता हे सोन्याचे भाव कमी जास्त, चांदीचे भाव कमी जास्त, त्याच्यानंतर आपल्या शेतातील मालाचे भाव कमी जास्त. पण मित्रांनो, असं कधी ऐकलं का तुम्ही बोकडाचे मटणाचे भाव कमी झालेले? 100 रुपयानं कमी झाले किंवा 100 रुपयानं 10 रुपयानं वाढले, 20 रुपयानं वाढले, असं कधी ऐकलं का तुम्ही भविष्यामध्ये? जेव्हापासून समजा आता लहानचे मोठे झालो आपण, तेव्हापासून असा भाव समजा आता 700चा 500 झाला मटणाचा, बोकड्याच्या, असं कधी झालं का मित्रांनो? तर नाही झालं. कारण की फक्त एकच व्यवसाय असा आहे की त्याचं मार्केट कधीच भविष्यामध्ये कमी होणार नाही आणि याच्या अगोदर पण कधीच भाव कधी डाऊन झालेले नाही आहे. हे वाढतच चाललेले आहेत. फक्त आणि फक्त बोकडाचे मटणाचे भाव. बोकडाच्या मटणाचे भाव दरवर्षी 100-50 रुपयानं वाढत आहेत. गेल्या वर्षी 600 रुपये होतं, आता 700 750, काही ठिकाणी 800 रुपये किलो ना बोकडाचं मटण जात आहे मित्रांनो. तर माझ्या म्हणण्याचं तात्पर्य एकच की शेळीपालनामध्ये बोकडाच्या मटणाचे भाव वाढत चालणार आहेत आणि त्याच्यामुळं एकमेव व्यवसाय जर म्हणलं तर शेळीपालन हा भविष्यामध्ये कधी पण फायदेशीर आहे आणि फायदेशीरच राहणार आहे. कारण की शेळीपालनाचा रेट कधीच कमी होऊ शकत नाही. याची मागणी वाढत चालणार आहे. जसं खाण्याचे प्रमाण लोकांचे वाढत चालले आहे, तसं बोकडाच्या मटणाचे भाव वाढत चालणार आहेत. सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात नफा देणारा व्यवसाय जर म्हणलं तर शेळीपालन आहे मित्रांनो. शेळीपालनासारखा नफा देणारा दुसरा, कमी पैशामध्ये सुरू होणारा आणि जास्त इन्कम देणारा, कमी जाग्यामध्ये कमी पैशामध्ये जास्त इन्कम देणारा एकमेव व्यवसाय जर म्हणलं तर फक्त शेळीपालन आहे. बाकीचे तुम्ही कुठले व्यवसाय करा, त्याला आपल्याला भांडवल जास्त लागतो, पैसा जास्त लागतो, जाग्याचं प्रमाण जास्त लागतं. आज कुठलाही व्यवसाय उभा करायचा म्हणलं, एखादे होलसेल दुकान जरी उभी करायची म्हणलं तर आपल्याला जवळपास 10 ते 15 लाख रुपये लागतात. पण एकमेव व्यवसाय असा आहे की हा 10,000 रुपयापासून 5,000 रुपयापासून तुम्ही सुरू करू शकतो शेळीपालन. 5,000 रुपयाची एक पाट घेऊन पण आपण शेळीपालन सुरू करू शकतो आणि 5,000च्या पाठीपासून आपण 5-10 वर्षांमध्ये 100 शेळ्या करू शकतो. इतकी ताकद आहे शेळीपालनामध्ये. आज बरेच काही माझा मित्र आहे गावामधील, बरेच काही मित्रमंडळी आहेत, त्यांच्याकडे शेळ्या पहिल्या 10-15-20 वर्षापासून आहेत. तर आज त्यांचं कंडिशन बघितलं मी तर त्यांच्याकडं फक्त 1.5 एकर म्हणजे 3-4 एकर जमीन होती पहिले. आता 7-8-10 एकर जमीन झाली. 2 ट्रॅक्टर आहेत, 2 म्हशी आहेत, 4 बैल आहेत, 20 शेळ्या आहेत. तरी पण पिल्लांची मर्तणूक होते. यावर्षी त्याचे जवळपास 17 बकरं दगावली. कारण त्याचं फिरस्ती शेळीपालन आहे आणि फिरस्ती शेळीपालनामध्ये पावसाळ्यामध्ये शेळ्या पिल्लं भिजले की त्याच्यामधलं त्यांच्यावर मर येते, काहीतरी बिमार होतात आणि शेळ्या दगावतात, पिल्लं दगावतात. आणि आपलं बंदिस्त असल्यामुळं आपल्या शेळ्यांना कुठलाही आजार किंवा कुठलीही बिमारी जास्त प्रमाणात आपल्या गोठ्यावरती येत नाही आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या शेळीच्या आतमध्ये असतात, कोणत्याही शेळ्याच्या संपर्कामध्ये नसतात आणि त्याच्यामुळे आपल्या शेळीवरती बिमारी येत नाही. आज एका बोकडाची किंमत जर म्हणलं तर तुम्ही 5 महिने जर सांभाळा, 5-6 महिने जर सांभाळा तर 8 ते 10,000 रुपयापर्यंत तुमचा एक बोकड जाऊ शकतो. 6 महिन्यामध्ये इतका इन्कम देणारा कोणता व्यवसाय सांगा तुम्ही? 6 महिन्यामध्ये एक शेळी तुम्हाला 20,000 रुपये इन्कम करून देते 6 महिन्यामध्ये. कारण की एका वेताला शेळी 2 पिल्लं देते, काही 3 देतात, काही 4 देतात, काही 1 देतात.
जसं तसं समजा तब्येतीनुसार त्यांच्या पिल्लं देता येत्या. तर मित्रांनो, विचार करा तुम्ही, एका शेळीपासून आपल्याला 6 महिन्यामध्ये 20,000 रुपये इन्कम होतो. एक शेळी जर 2 वेळेस वेली 12 महिन्यामध्ये, तर जवळपास आपल्याला 40,000 रुपये इन्कम एक शेळी देते. आज 1 एकरचा विचार जर करायला गेलं तर 1 एकर शेतीसाठी आपल्याला 4 ते 5 बॅग रासायनिक खत टाकावं लागते. एक खताची बॅगची किंमत आहे 2,000 रुपये. जवळपास खतालाच आपल्याला 8 ते 10,000 रुपये खर्च करावा लागतो. औषधी 5,000 रुपयाचे 15,000 रुपये खर्च करावा लागतो. आणि त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये त्या शेतामध्ये 5 ते 6 क्विंटल कापूस होतो. कापसाला भाव 7,000 रुपये. 6 क्विंटल जर कापूस जर म्हणलं तर 6 पंचे 30 7 सकून 42 म्हणजे 40,000 रुपयाचा आपला सरासरी कापूस होतो. 40,000 रुपयामध्ये 15,000 रुपये मजुरी धरा, त्याच्यामध्ये 5,000 रुपये असे 20,000 रुपये जातात. फक्त 20,000 रुपये तुम्हाला टोटल नफा राहतो मित्रांनो. 20,000 रुपये म्हणजे एका शेळीचं तुम्ही लक्षात घ्या, एका शेळीची इन्कम आहे 40,000 रुपये आणि एका एकरमध्ये तुमचा खर्च जाता तुम्हाला राहतात 20,000 रुपये. शेळी पालन भारी की शेती भारी हे थोडक्यात तुम्हाला उदाहरण सांगितलं मी मित्रांनो. शेळी पालन कधी पण शेतीला भारी राहणार आहे. भविष्यामध्ये खताचे औषधाचे भाव खूप वाढत चाललेले आहेत आणि रासायनिक खतानं आपली जमीन सगळी नापीक होत चाललेली आहेत. सुपीक जमीन करायची असेल तर शेळीपालनाचा आधार घेऊन आपण त्या शेळीपालनाच्या लेंडी खतापासून कोणतेही जनावर पाळा, गाय पालन करा, म्हैस पालन करा, याचा आधारस्तंभ आपल्या शेतीला आहे मित्रांनो. कारण की हे जे खत मिळणारं खत आहे शेळीपालनामधून, म्हैस पालनामधून, गाय पालनामधून, याच्यामधून आपली जमीन, आपली काळी आई ही सुपीक होणार आहे आणि चांगल्यापैकी आपल्याला याच्यामधून खाण्यासाठी धान्य भेटणार आहेत. कारण की आज विचार करा, रासायनिक खतांना औषधांना आपल्या बिमाऱ्या वाढत चालल्या आहे. कॅन्सर, BP, शुगर, त्याच्यानंतर अटॅक, थायरॉइड, हे सगळ्या बिमाऱ्या ह्या फक्त रासायनिक खतामुळे आणि औषधामुळे जास्त प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. तर मित्रांनो, त्याच्यामुळं शेळीपालन हा एकमेव व्यवसाय असा आहे की याच्यामधून तुम्हाला शेती पण सुपीक होणार, तुमची काळी आई पण सुपीक होणार आणि तुमच्या घरी मुलं बाळांना दूध पण खायला भेटणार आणि आपल्याला याच्यामधून चांगला इन्कम भेटणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे शेळीपालन आणि बोकड्याच्या मटणाचे भाव भविष्यामध्ये कधीच कमी होणार नाही, लक्षात घ्या. कारण की हे सत्य आहे की आतापर्यंत बोकड्याच्या मटणाचे भाव भविष्यामध्ये म्हणजे याच्या अगोदर कधीच कमी झालेले नाही की 50 रुपयाने 100 रुपयाने कमी झाले, असा विषय झालेला नाही. वाढत चाललेले आहे, 50-100 रुपये वाढत चालले दरवर्षी. त्याच्यामुळे शेळीपालन हे शेतकरी बांधवांनो योग्य आहे. शेळीपालन करा. तुमच्याकडे शेती कमी असेल तर 100% तुम्ही शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.